नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी या दोन वर्गांच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्यासंदर्भात ज्या महत्त्वाच्या बातम्या आहेत, ज्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण या ठिकाणी उपलब्ध। मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये विचारलं की सर परीक्षा कधी होणार, त्याचं वेळापत्रकाच्या संदर्भात काही माहिती आहे का? बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पर्सनल मेसेज देखील केले। मित्रांनो, हे प्रश्न जसे तुम्हाला निर्माण झालेले आहेत साहजिकच आहेत, परंतु असेच प्रश्न शिक्षकांनाही आहेत, कारण शिक्षण विभागाकडून कुठल्याही प्रकारची सूचना शिक्षकांनाही नाही आणि विद्यार्थ्यांनाही देण्यात येत नाही। इवन ह्या परीक्षा रद्द होणार आहेत का, घेतल्या जाणार आहेत का, याच्या संदर्भात देखील कुठलीही अनाउन्समेंट शिक्षण विभागाकडून केली जात नाही आहे। त्यामुळे हा जो संभ्रम विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, याची कुठेतरी शेवट करणं गरजेचं आहे आणि शासनाने याविषयी लवकर विचार करणं देखील गरजेचं आहे। एका बाजूला 10वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला, परंतु त्या निर्णयाच्या संदर्भात देखील एक जनहित याचिका कोर्टामध्ये दाखल करण्यात आली आणि त्यामुळे आणखी पुन्हा प्रश्न निर्माण झाला की ह्या परीक्षा घेतल्या जातील का आणि हे कशा पद्धतीने ह्या परीक्षांच्या संदर्भात निर्णय होतील। मी यापूर्वी देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की 10वीच्या परीक्षा ज्या रद्द होणार आहे त्याच्या संदर्भात जर न्यायालयात गेले तर 12वीच्या रद्द केल्यावर देखील पुन्हा न्यायालयात जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे अभ्यास करणं आपण चालू ठेवलं पाहिजे। पण इथं ज्या काही न्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत तर त्या न्यूजच्या आधारे समजून घेऊयात नक्की काय परिस्थिती भविष्यात होऊ शकते। मित्रांनो, कुठलाही पुरावा असल्याशिवाय काहीतरी माहिती विद्यार्थ्यांना फक्त द्यायची या हेतून आपण व्हिडिओ बनवत नाही। काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर ह्या चॅनलवरती असं सांगितलं जातं, त्या चॅनलवरती असं सांगितलं जातं, तुम्ही कंपेअर करा दोन्ही चॅनलमध्ये किंवा इतर चॅनलसोबत की तिथं कुठला तरी कशाच्या तरी बेसवरती आधारित माहिती दिली जाते का, त्यांनी सांगितलेल्या माहित्या प्रॉपर असतात का, याची एकदा खात्री करत जा आणि त्यानंतर त्या चॅनलवरती किती विश्वास ठेवायचा हे तुमच्या हातात आहे। त्यांच्याविषयी आणि इतरांच्या विषयी आपण बोलून उपयोग नाही, ते तुम्ही तुमचं डिसाईड करणं गरजेचं आहे। चला पाहूयात कोणत्या बातम्या आहेत नक्की या संदर्भात। पहिली बातमी आहे ती म्हणजे परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आता पंतप्रधानांकडे साकडं घातलं जातं आहे की राज्य शासन काही करत नाही तर पंतप्रधानांनी ह्यामध्ये दखल द्यावी आणि परीक्षा रद्द करावी म्हणून। तर ही बातमी आपण पाहू शकताय। 18 तारखेच्या पेपरमध्ये आलेली ही बातमी होती लोकमतमध्ये। 12वी परीक्षा रद्द करण्यासाठी आता पंतप्रधानांना साकडे, राज्य शासनाकडून निर्णय होत नसल्याने पालक संघटना पाठवणार पत्र। पालक संघटना जे आहे त्यांच्याकडून असं पत्र पंतप्रधानांना पाठवण्यात येणार आहे असं म्हटलेलं आहे। या बातमीमध्ये पुढं काय दिलेलं आहे ते देखील आपण थोडक्यात पाहूया। सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीत तज्ज्ञांकडून राज्यात नव्हे तर देशात तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भावाचा इशारा देण्यात येत असून ही तिसरी लाट विशेष करून तरुणांसाठी आणि मुलांसाठी घातक ठरू शकते असेही सांगण्यात येत आहे। अद्याप तरी 18 वर्षाखालील मुलांसाठी लसीकरणाचा परवाना देण्यात आलेला नसून तशीच कोणतीही सुविधा उपलब्ध नाही। अद्याप राज्यातील शिक्षकांचेही लसीकरण पूर्ण क्षमतेने पूर्ण करण्यात आलेले नाही। अशा परिस्थितीत 12वीच्या विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षांना घाट घालून त्यांचे आरोग्य धोक्यात घालण्याचे कारण काय असा प्रश्न इंडिया वाईल्ड पेरेंट्स असोसिएशनकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। राज्य शासनाकडून 12वीच्या परीक्षेसंदर्भात कोणतेही सकारात्मक निर्णय होत नसल्याने पालक संघटना आक्रमक झाली असून त्यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवले असून यामध्ये हस्तक्षेप करून निर्णयाची मागणी केलेली आहे। 12वीच्या ऑफलाईन प्रत्यक्ष परीक्षा घेणे हे सद्यस्थिती तरी शक्य नाही आणि या परीक्षांना अजून उशीर करणे म्हणजे विद्यार्थ्यांना मानसिक त्रासात ढकलण्यासारखे असल्याचे मत पालक व्यक्त करत आहेत। मागील 1.5 वर्षापासून विद्यार्थी 12वीच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करीत असून आता 10वीच्या निर्णयाप्रमाणे अंतर्गत मूल्यमापनाचा निर्णय
12वीच्या परीक्षांच्या बाबतीतही घ्यावा अशी मागणी ह्या ठिकाणी करण्यात आली. मित्रांनो, ही जे पालक संघटना आहे यांच्याकडून अशा पद्धतीचं पंतप्रधानांना पत्र पाठवण्यात आलेलं आहे. पाहूयात यावरती कुठला निर्णय कशा पद्धतीने होतो आहे. दुसरी बातमी आहे, परीक्षा रद्द करण्याच्या समर्थनार्थ आता पुन्हा एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे. आधीची याचिका होती परीक्षा रद्द का केल्यात म्हणून, आणि आत्ता जी याचिका दाखल झाली ही परीक्षा रद्द केल्या जाव्यात यासाठीची दाखल केलेली आहे. पाहूयात कशा पद्धतीची याचिका यामध्ये समावेश करण्यात आलेली आहे. बातमी होती, यंदा 10वीची परीक्षा नकोच, उच्च न्यायालयात मध्यस्थी अर्ज, त्याला याचिकेला मध्यस्थी अर्ज असं म्हटले. आज सुनावणी होण्याची शक्यता, राज्य सरकारच्या निर्णयाला विद्यार्थ्यांचा पाठिंबा. बुधवारी याविषयीची न्यायालयात सुनावणी होणार आहे. यानंतर जो काही निर्णय त्यामधून बाहेर येईल तो आपण पुन्हा तुमच्यासमोर शेअर करणारच आहोत. CBSE आणि ICSE आणि राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या 10वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मात्र या याचिकेत मध्यस्थी करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वतीने एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. राज्य सरकारसह CBSE आणि ICSE बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचे समर्थन या याचिकेद्वारे करण्यात आले आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. आता ही सुनावणी झाल्यानंतर आपण त्याच्याविषयी पुन्हा एकदा एक व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिली जाईल. या तीनही बोर्डांच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. या तिघांनी जी रद्द केली 10वीची परीक्षा यांच्या निर्णयाला आव्हान दिले. न्यायालयाने या याचिकेवर तिन्ही बोर्डांना उत्तरे देण्याचे निर्देश दिलेले आहेत. म्हणजे सगळ्या बोर्डांना सांगितले का तुम्ही रद्द केलेले आहे ते. आता या याचिकेत विद्यार्थ्यांच्या वतीने मध्यस्थी करण्यासाठी बालहित अधिकार कायद्याअंतर्गत अनुभा सहाय यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. अशा परिस्थितीत 10वीचे 16 लाख विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनाही संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे कुलकर्णी यांनी केलेली याचिका जनहित याचिका नसून जनविरोधी याचिका आहे असे सहाय यांनी याचिकेत नमूद केले आहे. 10वीच्या परीक्षा रद्द करण्याचा राज्य सरकार CBSE आणि ICSE बोर्डाने घेतलेला निर्णय रद्द करण्याची मागणी याचिकेतून उच्च न्यायालयात केलेली आहे. ह्या याचिकेवरती आता बुधवारी सुनावणी होणार आहे. कोरोना काळात परीक्षा घेणे तसं धोक्याचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या. परिणामी विद्यार्थी व शिक्षकांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आणि ह्या सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या. या स्थितीत परीक्षा घेणे धोक्याचे आहे. संपूर्ण जगात विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे कुलकर्णी यांनी या याचिकेद्वारे केलेल्या मागण्या मान्य करू नयेत अशी मागणी सहाय यांनी केलेली आहे. अशा पद्धतीची ही एक बातमी होती की ज्यामध्ये याचिकाकर्ते यांच्यामधले जे मतं आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. तिसरी एक महत्त्वाची न्यूज आहे ती म्हणजे 10वीच्या निकालासंदर्भात विचारणा. 10वीच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये जे निकालाचं सूत्र आहे, निकाल कसा बनवणार आहे ते सूत्र अद्याप ठरलेलं नाही म्हटलं आहे. राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती. राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितलं आहे की अजून हे सूत्र ठरलेलं नाही. गुणांच्या मूल्यमापनासंदर्भात लवकरच समिती निर्णय घेईल. म्हणजे मित्रांनो, तुमची 10वीची मार्क कसे द्यायचे या संदर्भात अजून नक्की काय ठरलेलं नाही आहे असं कोर्टात म्हटलं गेलेलं आहे सरकारच्या वतीने. उद्यापर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावे असं न्यायालयाने सांगितले. ऑक्टोबरमध्ये निकाल लावणार का अशी विचारणाही न्यायालयाने सरकारकडे केलेली आहे. समितीने सूत्र ठरवले की निकाल लावण्यात येईल. त्यावर न्यायालयाने SSE, CBSE आणि ICSE बोर्डांना बुधवारी 19 मेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिलेले होते. मित्रांनो, 10वीच्या
विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यमापन कसे करायचे याबाबत अद्याप सूत्र ठरलेलं नसून लवकरच समिती निर्णय घेईल असं राज्य सरकारच्या वतीनं सोमवारी न्यायालयात सांगण्यात आलेलं होतं. म्हणजे सोमवारी एक सुनावणी झाली, आता बुधवारी दुसरी सुनावणी होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने 10वीच्या परीक्षा रद्द करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय याचिकाकर्त्याने नाकारला आणि त्या संदर्भात न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. राज्य सरकारसह सर्व बोर्डांना 19 मेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाकडून दिले. प्रत्येक बोर्ड गुण देण्याचे वेगवेगळे सूत्र लावण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याचा परिणाम 10वीच्या 2 कोटी विद्यार्थ्यांवर होण्याची शक्यता आहे. CBSE वेगळा लावीन, ICSE वेगळा लावीन, SSC बोर्ड वेगळं सूत्र तयार करेल, म्हणजे नियम लावेल. म्हणून बोर्डाने सांगितले की 11वीच्या प्रवेशाच्या वेळेस देखील गोंधळ उडेल, विद्यार्थ्यांना एका शैक्षणिक वर्षाचे मोठे नुकसान होईल, त्यामुळे यात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून मार्ग काढावा असा युक्तिवाद कुलकर्णी यांचे वकील उदय वारुंजीकर यांनी केला. केंद्र सरकारतर्फे ॲडव्होकेट संदेश पाटील यांनी न्यायालयात सांगितले की केंद्र सरकारने CBSE बोर्डावर नियंत्रण आहे. CBSE बोर्डावरती केंद्र शासनाचा निर्णय, ICSE व आंतरराष्ट्रीय बोर्डावर केंद्र शासनाचे नियंत्रण नाही. हे दोन्ही बोर्ड स्वायत्त आहेत. तसेच SSC बोर्डावर राज्य सरकारचे नियंत्रण आहे. त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इंटरनॅशनल बोर्डांमध्ये वेगळं नियंत्रण. या प्रश्नी हस्तक्षेप करणे योग्य नाही. मग इथं केंद्र सरकार कसं हस्तक्षेप? मात्र केंद्र सरकारने CBSEला 10वीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान करण्यासंदर्भात मूल्यमापन करण्यासंदर्भात अधिसूचना काढलेली आहे. SSC आणि SSC त्या अधिसूचनेवर अंमलबजावणी करू शकतात. तर राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याचा शासन निर्णय 12 मे रोजी काढला. निकाल कसा लावायचा याविषयीचे सूत्र अद्याप त्यांनी ठरवलेले नाही. याविषयी समिती निर्णय घेईल. ही याचिका वेळी दाखल करण्यात आली आहे अशी माहिती SSC बोर्डाचे वकील यांनी न्यायालयात सांगितले. म्हणजे मित्रांनो, सगळीकडे गोंधळ आहे. बोर्डातही अशा पद्धतीचे ठाम कुठल्याही गोष्ट नाहीत. आणि आता ह्या 3 बोर्डांचा विचार केला आणि तिन्ही बोर्डांच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन एकाच पद्धतीने व्हावं असं मत मांडलेलं आहे. परंतु CBSE बोर्ड वेगळं, तिथं केंद्राचं त्याच्यावरती नियंत्रण आहे. SSC बोर्ड त्याच्यावर राज्याचं नियंत्रण आहे आणि इंटरनॅशनल बोर्डावरती ह्या दोन्ही सरकारांचं नियंत्रण आहे. असे 3 बोर्ड तयार झालेत आणि 3 बोर्डांवरती निर्णय घ्यायचा आहे आणि तो कसा घेतला जाईल हा एक मोठा प्रश्न ह्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. राज्य सरकारचं म्हणाल 10वीच्या परीक्षेचं, तर राज्य सरकार म्हणतं आहे की अजून 10वीच्या निकालाचे सूत्र आम्ही ठरवले नाही. केंद्र शासनाने मात्र एक अधिसूचना काढलेली आहे CBSEसाठी, तर त्या सूचनेप्रमाणे राज्यांनी अंमलबजावणी करावी असं मत केंद्राच्या वतीने जे काही वकिलांनी मांडलं त्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे इथं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला स्पष्ट होत आहेत की हा प्रश्न एवढा सोपा नाही. न्यायालय काय निर्णय घेत आहे हे आपल्याला पाहावं लागेल आणि त्या आधारे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. 12वीचा देखील आय थिंक निर्णय न्यायालयाच्या वतीने एकत्रित येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचेच असतील असं गृहीत धरूयात आणि याचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.